नमस्कार, मी रुपाली आणि आपल्या रुपाली किनगी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच स्त्रिया दर गुरुवारी मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत पूजा करत असतात। आपल्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य नांदावं यासाठी ही पूजा केली जाते। तर या वर्षीची जी मार्गशीर्ष महिन्यातील पूजा आहे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर किती गुरुवार येत आहेत, शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे, मग या दिवशी उपवास सोडावा की दुसऱ्या दिवशी सोडावा, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री माता लक्ष्मी प्रसन्न लिहायला विसरू नका। मार्गशीर्ष महिना हा ईश्वरी अंश असलेला अतिशय पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी व्रतस्थ राहून लक्ष्मी व्रत करणाऱ्याला मी सुखात ठेवीन असं पद्मपुराणात स्वतः लक्ष्मी मातेने म्हटलेले आहे। म्हणूनच हे व्रत अतिशय श्रद्धेने केले जाते। आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभावं, तसेच चांगला वर मिळावा यासाठी बऱ्याच सवाष्ण स्त्रिया, मुली किंवा या मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात। 2024 या वर्षी मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर रोजी सुरू होत आहे। तर पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा 5 डिसेंबर रोजी आहे आणि दुसरा 12 डिसेंबर, तिसरा 19 डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा 26 डिसेंबर रोजी आहे। या दिवशी एकादशी आहे। तर या दिवशी उपवास संध्याकाळी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा हे या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेणारच आहोत। आता या लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची, उद्यापन कसे करायचे, आरती कुठली म्हणायची याविषयी आपण पुढे पाहूया। मार्गशीर्ष गुरुवारी लवकर उठून घर स्वच्छ करून स्नान करून दाराभोवती रांगोळी काढावी। त्यानंतर जिथे आपण पूजा मांडणार आहे ती जागा देवाच्या जवळ किंवा साईडला असली तरी चालेल। फक्त महालक्ष्मीचे जे मुख आहे ते पूर्वेला किंवा उत्तरेला येईल अशा पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे। मी या ठिकाणी देवघराच्या शेजारीच ही पूजा मांडली आहे। जिथे पूजा मांडणार आहे ती जागा मी स्वच्छ करून घेतली आणि एक पाट घेऊन किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर एक कापड अंथरलेला आहे। तुम्ही ब्लाउज पीसही वापरू शकता। त्यानंतर महालक्ष्मीचा एक फोटो ठेवलेला आहे। त्याचबरोबर जे मार्गशीर्ष व्रताचं पुस्तक आहे तेही ठेवलेलं आहे। घंटा ठेवली आहे, समई ठेवलेली आहे आणि श्रीयंत्रही ठेवलेलं आहे। यानंतर आपल्याला पुढे लागणार आहे एक नारळ, त्यानंतर कलश ज्याला मी स्वस्तिक आणि हळद कुंकवानी रेषा ओढून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर हार लागणार आहे आणि देवीसाठी वेणी लागणार आहे। ही वेणी मी घरीच बनवलेली आहे। त्याचबरोबर काही फुलं लागतील आणि इथे मी 5 झाडांची पानं घेतलेली आहेत, डहाळी घेतलेली आहेत। तुम्हाला जर 5 झाडाची मिळाली नाही तर तुम्ही आंब्याची डहाळी वापरू शकता, तेही नाही मिळालं तर विड्याची पानेही वापरू शकता। माझ्याकडे घरातच ही सर्व झाडं असल्यामुळे मी ती पानं घेतलेली आहेत। इथे आपल्याला विड्याची पानं लागणार आहेत। त्याचबरोबर ओटीचं साहित्य, गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, तांदूळ, हळद कुंकू, अष्टगंध, उदबत्ती आणि सुपारी, गणपती म्हणून सुपारी, त्याचबरोबर नैवेद्यासाठी दूध आणि साखरेचा नैवेद्य, मणिमंगळसूत्र आणि तुपाचा दिवा। यानंतर आपल्याला 5 फळे लागणार आहेत। मी इथे 5 वेगवेगळ्या प्रकारची फळे घेतली। तुम्हाला जर एकाच प्रकारचं घ्यायचं असेल तर ते 5 या संख्येत घ्या आणि देठ असलेली फळं मिळाली तर अतिउत्तम। पूजेची सुरुवात ही आपण प्रथम समई लावून करायची आहे। इथे मी समई लावलेली आहे। प्रथम पूजेचा संकल्प करायचा आहे। हातावर पाणी सोडून आपण ही पूजा कशासाठी करतो आहे यासाठी संकल्प करायचा आहे। त्यानंतर आचमन करून पूजेची सुरुवात करायची आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो। इथे मी पानावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी, गणपती म्हणून सुपारी ठेवली आणि आता हळद कुंकू लावून आपण याची पूजा करून घेऊयात। अक्षदा वाहूयात, फुले वाहूयात। यानंतर आपण श्रीयंत्राची पूजा करणार आहोत। तांदूळ ठेवून मी श्रीयंत्र ठेवले आणि त्याच्यावर आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। हळद कुंकू वाहिल्यानंतर फुले व्हायची आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत। महालक्ष्मीला कमलगट्ट्याची माळ, कवड्या, श्रीयंत्र प्रिय आहे। यापैकी कोणतीही वस्तू तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही पूजेत ठेवायची आहे। यानंतर आपण फोटोची पूजा करत आहोत। या ठिकाणी आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि फोटोला हार घालायचा आहे। यानंतर आपण कलशाची स्थापना करणार आहोत। इथे मी तांदळाची रास केली आणि त्याच्यावर हा आता आपण पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे। तुम्ही तांब्याचा तांब्या घेऊ शकता, चांदीचा घेऊ शकता किंवा स्टीलचाही घेऊ शकता। यानंतर तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी, 1 रुपयाचे नाणे आणि फूल घालायचे आहे। जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर तुम्ही दुर्वाही याच्यामध्ये घालू शकता। यानंतर आपण ज्या 5 झाडांच्या डहाळी घेतल्यात त्या
कलशामध्ये ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे. हा नारळाची शेंडी वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने आपण हा नारळ ठेवायचा आहे. नारळालाही हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. यानंतर सौभाग्याचे अलंकार जसे की नथ, मणी, मंगळसूत्र घालायचे आहे. फुलांची वेणी घालायची आहे. विड्याच्या पानावर ओटीचे साहित्य ठेवायचे आहे. हळद कुंकू व्हायचे आहे. अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल ठेवायचे आहे. यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. यानंतर मार्गशीर्ष गुरुवारच्या कथा पुस्तकाचीही पूजा करायची आहे. पाणी ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर 5 प्रकारची फळंही ठेवायची आहेत. पूजा मांडणी करताना रांगोळी पुसली जाऊ नये म्हणून मी इथे पूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. संपूर्ण पूजा मांडणी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर अशी आपण मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी केलेली आहे. या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पूजा केलेली आहे. आता आपण यानंतर देवीला खणं किंवा ब्लाऊज पीसने ओटी भरायची आहे. ती ओटी मी ठेवलेली आहे. यानंतर तुपाचे निरंजन लावावे आणि महालक्ष्मीचे जे मार्गशीर्ष गुरुवारची जी कथा आहे ती वाचावी किंवा ऐकावी. दुसऱ्यांनाही ऐकण्यासाठी, शेजाऱ्यांना वगैरे ऐकण्यासाठी बोलवावी. त्यानंतर आपण तुपाच्या निरंजनाने आरती करणार आहोत. जे पुस्तकामध्ये देवीची आरती आहे तीच आरती म्हणायची आहे किंवा तुम्ही महालक्ष्मीचीही आरती म्हणू शकता. यानंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. अशा प्रकारे पूजा करून दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी परत आरती करायची आहे आणि यानंतर एक गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवून आपण उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी पूजा करायची आहे. शेवटच्या गुरुवारीही अशाच प्रकारे पूजा मांडून उद्यापन करायचं आहे. उद्यापन करताना 7 सुवासिनींना फळ देऊन, प्रसाद देऊन मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताची पुस्तिका द्यायची आहे आणि या व्रताची सांगता करायची आहे. 2024 यावर्षी 26 डिसेंबरला एकादशी आहे आणि शेवटचा गुरुवारी आहे. या दिवशी जसे आपण दर गुरुवारी पूजा करतो तशीच गुरुवारची पूजा करायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. पण या दिवशी जर तुम्ही एकादशी करत असाल तर तुम्ही या दिवशी उपवास सोडायचा नाही, तर उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास सोडायचा आहे. आता देवीला संध्याकाळी गोडाचा पदार्थ काय दाखवायचा, तर उपवासाचाच गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. जर तुम्ही एकादशी करत नसाल तर हे करण्याची गरज नाही. तुम्ही त्या दिवशीच संध्याकाळी उपवास सोडू शकता. आणि एकादशी असली तरी शेवटच्या गुरुवारी जसे उद्यापन व्हिडिओमध्ये सांगितले आहे तसेच उद्यापन करून आपण जो उपवासाचा गोडाचा पदार्थ बनवलेला आहे तोच 7 सुवासिनींना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. हळदी कुंकू देऊन नेहमीप्रमाणेच उद्यापन करायचे आहे. एखाद्या गुरुवारी जर अडचण आली म्हणजे की तुम्ही एखाद्या वेळेस आजारी पडलात किंवा मासिक धर्म आला तर अशा वेळेस घरातील इतर व्यक्तींकडून पुरुष किंवा मुलगा यांच्याकडून ही पूजा मांडून घ्यायची. त्या दिवशी उपवास करायचा. तुम्ही या दिवशी यूट्यूबवर ही व्रतकथा ऐकू शकता, कारण आपण अशा वेळेस धार्मिक पुस्तकांना हात लावत नाही, त्यामुळे आपण ही कथा यूट्यूबवर ऐकू शकता. आता या पूजेची उत्तर पूजा कशी करायची ते आपण पाहूया. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुपाचा दिवा लावून महालक्ष्मीची आरती करायची आहे. त्यानंतर देवीला दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर दिवा शांत झाल्यानंतर सर्व पूजा मांडणी काढायची आहे. यात पूजेत वापरलेले तांदूळ आपण पक्ष्यांना घालू शकता. त्याचबरोबर कलशातील पाणी आपण तुळशीला घालायचे आहे आणि यात जो आपण नारळ वापरलेला आहे तुम्ही तो पुढच्या 4 गुरुवारसाठीही वापरू शकता किंवा दर गुरुवारी नवीन नारळ वापरू शकता. मी 4 गुरुवारी हा एकच नारळ वापरते आणि उद्यापन झाल्यानंतर हा नारळ आपण घरामध्ये या नारळापासून एखादा गोडाचा पदार्थ बनवून तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष व्रताची पूजा करा. घरामध्ये महालक्ष्मी प्रसन्न राहील. सर्वांना सुख, समाधान, आरोग्य लाभेल. मंडळी, हा मार्गशीर्ष गुरुवार पूजेचा विधी तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.